नमस्कार, हाय, हॅलो, होला, दिस इज सुबक ठेंगणे. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सगळ्यात पहिले महत्वाचं रिच्युअल करायचंय ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचंय, सो दॅट जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेचच तुम्हाला कळेल. मला अनेक जणांनी मेसेजेस करून सांगितलं, फोनवर सुद्धा सांगितलं की श्रुती तू व्हिडिओमध्ये खूप जाड दिसतेस. काही जणांनी सांगितलं फारच लठ्ठ दिसतेस, तुझे गाल फार वर आलेत, जॉलाईन तर नाहीच आहे, डबल चिन दिसतेय, किंवा अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. अनेकांनी सांगितलं की कॅमेराचा अँगल जरा बदल. पण या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं, कारण नाव दिस इज नॉट द थिंग दॅट मेक्स मी डिप्रेस. काही महिन्यांपूर्वी मी या विषयाला घेऊन फार डिप्रेस व्हायचे. मला कोणीही काही बोललं की लगेच माझ्या मनात खूप निगेटिव्ह विचार सुरू व्हायचे आणि लो फील व्हायला लागायचं आणि मग स्वतःच्या शरीराबद्दल घृणा निर्माण व्हायची. असं वाटायला लागायचं की अरे आपण फार जाड आहोत, वी हॅव टू डू समथिंग. मी खूप प्रयत्न करते पण काहीच वर्कआउट होत नाहीये. एखादं डाएट मी फॉलो करत असायचे तर या सगळ्या डिप्रेसिंग विचारांमुळे ते कदाचित मोडलं जायचं, चॉकलेट खावंसं वाटायचं. अशा अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात घडत होत्या काही महिन्यांपूर्वी. पण या सगळ्या गोष्टींकडे आता मी दुर्लक्ष करते, कारण मी स्वतः त्यातून बाहेर पडले. आय एम ओव्हर इट नाव. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी एक प्रसंग कारणीभूत ठरला. तो प्रसंग मी आज तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार आहे. एक काकू आहेत, मला भेटल्यानंतर त्यांचं पहिलं वाक्य माझ्या शरीराबद्दलच काहीतरी असायचं. काय तब्येत चांगली झाली आहे? काय श्रुती किती लठ्ठपणा, अगं काही व्यायाम करतेस की नाही? मला असं वाटतं की तू तिथे वायलानगरमध्ये योगा क्लास चालू झालाय, तू जॉईन करायला हवास. काय मग दीक्षित की दिवेकर की पुण्याला जाऊन चितळे बंधू? त्यांचा पहिला डायलॉग हा यापैकीच काहीतरी असायचा. त्यानंतर एक दिवस आम्ही एका लग्नात भेटलो परत, आणि लग्नात माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती जी खूप बारीक आहे. तिने साडी नेसली होती छान. तर त्या तिला काय म्हणाल्या असतील, वा छान दिसतीये साडी, थोडं अंग भरलं पाहिजे ना. काय वय तुझं, 24 वगैरे असेल ना साधारण? आता असं कसं चाललेलं ग, थोडं अंग भरायला हवं, लग्न करायचंय की नाही? डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतलाच काय बाबतीत? ही स्वतः शेपलेस असणारी बाई उठसूट सगळ्यांना त्यांच्या शरीरावरून जज करत होती. ही बाई जरी एक असली तरी ती अशा असंख्य माणसांची प्रतिनिधी आहे, जी माणसं समोरच्याला त्यांचं रूप, दिसणं, केस, आयब्रोज, दात, जाडेपणा, त्यांचं बारीक असणं, त्यांची उंची या गोष्टींवरनं जज करतात. आणि समोरच्याच्या मनाचा विचार न करता सरळ बिनधास्त मोकळेपणाने एखादी डिस्गस्टिंग कमेंट अगदी करून टाकतात. गाईज गेट अ लाईफ. जी माणसं शरीराबद्दल, दिसण्याबद्दल थोडीफार कमी जास्त असतात, ती माणसं स्वतः दररोज आंघोळ करताना, कपडे घालताना, नवीन कपडे विकत घेताना, घरातून बाहेर पडताना, फोटो काढताना 1000 वेळा मनातल्या मनात स्वतःच्या आनंदावर 1 पैसा का होईना विरजण घालत असतात. आणि अशा वेळेस त्यांच्या दिसण्याबद्दल किंवा त्यांच्या शरीराबद्दल त्यांना अजून स्ट्रेस देणं टाळण्याऐवजी आपण त्याच विषयावर खुशाल कमेंट करतो. ते सुद्धा भेटल्यानंतरचं पहिलं वाक्य म्हणजे आपली ती कमेंट असते. या कमेंट्स इतक्या विषारी असतात की काही काळानंतर लोकांसमोर काहीही बोलायला त्यांना 10 वेळा विचार करायला लागतो. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी जिना उतरताना कशी कॉमेडी पडले हा किस्सा जेव्हा मी माझ्या ग्रुपमध्ये शेअर करत होते आणि स्वतः हसत होते, सगळेजण हसत होते, तेवढ्यात माझा एक मित्र म्हणाला की तरीच मी येताना आज तो जिना फारच खसलेला दिसला. आणि त्यालाच जोड म्हणून दुसरा मित्र लगेच म्हणाला, साधारण 5च्या सुमारास पडलीस ना श्रुती? आमच्या इथे भूकंपाचे झटके आले थोडेसे. या दोघांच्या या कमेंट्सने अख्ख्या ग्रुपचा फोकस हल्ला आणि सगळेजण त्या गोष्टीवर हसायला लागले. आधी अख्खा ग्रुप हसत होता, आता मी सोडून बाकी सगळे हसत होते. आणि हे फक्त जाड लोकांच्या बाबतीत नाही, हे मी बारीक लोकांच्या बाबतीत सुद्धा बघितलंय. खूप बारीक असणाऱ्या माणसांना इतकं ग्रँटेड घेतलं जातं, इतकं गृहीत धरलं जातं की ते कुठेही ऍडजस्ट होतील. 7 सीटर गाडीमध्ये 8वा माणूस अगदी आरामात मावेल हे त्या बारीक माणसाला गृहीत धरलं जातं, त्याला न विचारता. आणि हे तर काहीच नाही, ग्रुपमध्ये तर खुशाल त्यांना असं म्हणतात की काय मग तुझं शॉपिंग तर किड्स सेक्शन मध्येच होत असेल. बुटक्या लोकांना म्हणतात काय गाडीवर पायतरी पुरतात का, आणि हसतात. मुळात माणसाच्या प्रत्येक दिसण्यावरून, त्यांच्या शरीरावरून जोक मारणं आणि हसणं हा लोकांमधला एक कॉमन बिझनेस आहे. कदाचित मी स्वतः सुद्धा भाग होते किंवा तुम्हीही सगळेजण त्याचा भाग असाल. माझ्या सोसायटीत लहानपणापासून एका मित्राला जाडे अशी हाक मारतात. आणि अगदी तो शब्द सगळ्यांच्या तोंडात इतका चपखल बसलाय की त्याचं मूळ नाव कधीच आमच्या तोंडात येत नाही. जेव्हा माझ्या वाढत्या वजनावरून लोक माझ्यावर हसू लागले, जोक मारू लागले, तेव्हा त्याला मी जाड्या म्हणणं बंद केलं. आता मी त्याला त्याच्या मूळ नावाने हाक मारते. कारण आता मला कळलंय की आपल्या मनामध्ये काय फुटलं जातं जेव्हा एखादा माणूस आपल्याला जाडी, ढोली अशा टोपण नावाने हाक मारतो. नापास झालेल्या मुलाला जसं मुद्दाम आपण त्याचे मार्क विचारणं टाळतो, तसंच एखाद्या शारीरिक विकनेस असणाऱ्या माणसाशी आपण त्याविषयी बोलणं टाळायलाच हवं.
आपल्या एका उथळ वाक्यामुळे त्या माणसाचा अख्खा दिवस लो जाऊ शकतो, हा विचार आपल्या मनात कधीच येत नाही. जगात आनंद पसरवायचा सोडून जो माणूस स्वतः आनंदी आहे त्याच्या आनंदावर आपल्या एका वाक्याने विरजण घालण्यात काय अर्थ आहे? बाकी या जगात कोण परफेक्ट आहे? तुम्हीही नाही आणि मीही नाही. त्यामुळे आपण जर कोणावर अशी कमेंट करत असू तर ते ताबडतोब बंद करायला हवं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला माझे विचार पटलेत का, हे सगळं मला खालच्या कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं रिच्युअल आपल्याला नेहमीप्रमाणे करायचं आहे ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्रिप्शन फुकट आहे.